एक किस्सा मला खूपच मला दरवेळेला प्रशांत सांगू वाटतोय. प्रशांत आणि आम्ही रूम शेअर म्हणजे सांगवीला जो तिथे राहत होतो ना, तर सांगवीमध्ये खाऊगल्ली आहे. तर आम्ही हा. सात्विक मिसळला गेलो होतो. हा. तर सात्विक मिसळ फेमस मिसळ आहे पुण्यातली जे हा. अनलिमिटेड होतात. तर आम्ही तिथे गेलो आणि त्यांच्याकडे तंदुरी मिसळ 2 तंदुरी मिसळ मागितल्या. हम्म. तर तंदुरी मिसळ तुला किस्सा माहित असेल की ते मडक्यामध्ये मडक्यामध्ये ते दिलेलं मिसळ असतं. आणून देतात. हा. आत कोळसा वाटी type असते मध्ये, आणि कोळसा असतो गरम कोळसा आणि त्यात तूप टाकतात तूप वरून. टाकतात. तर ते तंदूर बंद होतं. हम्म. प्रशांत आला, त्याने मडकं वगैरे उघडलं, धूर झाला, प्रशांत खुश झाला. मी त्याचा व्हिडिओ वगैरे काढला आणि नंतर आम्ही ती वाटी कोळशाची काढून बाजूला ठेवली. तर मग त्यात आत काय असते तर मिसळ मिसळ असते असते. रस्सा प्रशांत वगैरे. प्रशांत असं म्हणणं होतं की ह्या मडक्यामध्ये जे काही देतात ते खाण्यासाठीच देतात. हम्म. मग त्यांनी जे तुपात मिक्स करून कोळसा आपल्याला दिलाय ना, तो कोळसा आपल्याला चवीनुसार खायचा आहे. तर मग त्याने तो कोळसा घेतला तुपातला हे नव्हतं आणि- ठरलं सांगायचं. आणि प्रशांतने तो जस्ट कोळसा खाणारच होता. प्रशांत जस्ट चव घेणार होता कोळशाची कोळशाची चव पण. कोळशाची चव घेणार होता कारण त्याचं म्हणणं काय सात्विक आहे ते. सात्विक आहे ते सगळं. मग त्याच्या प्रशांतच्या बालबुद्धीला मी थोडस सांगितलं